आम्ही विचार करू. जिंकलेल्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. फक्त त्यांनी विजयाचा उन्माद करू नये. त्यांनी लोकांसाठी काम करावं, लोकांच्या पाठीशी उभं राहावं. मराठी माणसाचा विश्वासघात होईल अशा कोणत्याही गोष्टीला त्यांनी मान्यता देऊ नये इतकीच आता आमची याच्याकडून अपेक्षा आहे. बिलकुल एक नवी बातमी येते प्रणिता. संभाजीनगर मधून महत्वाची बातमी आहे. संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून वंचितचे 4ही उमेदवार विजयी झाले, तर संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट ही विजयी झालेली आहे. संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून वंचितसाठी महत्वाची बातमी आणि संजय शिरसाट यांच्यासाठी महत्वाची बातमी. मुलगी हर्षदा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात होती आणि त्या विजयी झालेल्या आहेत. चर्चेसाठी परत येतोय मी आता. ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचतो. संजयजी, ज्या पद्धतीनं आता हळूहळू आत्मभान निकालाचं यायला लागलंय का? कारण आता शिवसेना सुद्धा आणि मनसे सुद्धा दोघंही म्हणायला लागलेले आहेत की प्राप्त स्थितीत काय चुकलं ते तपासायला हवं. नक्की काय चुकलं असू शकतं? हे बघा प्रसादजी, या आकडेवारीचं विश्लेषण करताना तुम्हाला एक चीज दिसून येत असेल की ठाकरे गट, शिंदे साहेबांचा गट आणि राज ठाकरे तिघांचा मिळून ही आकडा 100 पर्यंत जाते. आता याच्यामध्ये असं आहे की ह्या ज्या मराठी वोटर मुंबईचा आहे तो म्हणजे इथे जाणार किंवा तिथे जाणार. आता आकडेवारी बघून असं दिसतोय की तो थोडा तिथे गेलाय जास्त. कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत आले म्हणून त्यांचा परिणाम झालाय त्याचा. तरी पण शिंदे सेनाची जी आकडेवारी दिसते ती पण खूप चांगली आणि मिळून भारतीय जनता पक्षासोबत त्यांचा जे वोट आहे म्हणजे इथे काय झालंय, कमळचे वोट देणारे लोकांनी कदाचित त्यांना मतं दिली आहेत, पण जे मराठी माणूस जे शिवसेनाला मानणारी लोक होती थोडासा जास्त त्या बाजूला गेलेत म्हणून अशी आकडेवारी दिसून येते. तरी पण ते लोक मिळून त्यांची महायुती जर का इथे महापौर बनवत असतील तर त्यांचं काम बघून पुढच्या काळात लोकांना समजेल की कोण काय आहे काय नाही. बिलकुल संजयजी, यातला एक आणखी उत्तर घेतो, पण एक बातमी चंद्रपुरातून येते ती आधी ऐकूयात. प्रणिता आपल्याला सांगतायत. तर मुंबई त्यासोबतच चंद्रपुरातीलही माहिती समोर येते. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार हे विजयी झालेले आहे. तर मुंबईत शिवसेनेच्या प्रज्ञा सदा फुले या विजयी झालेल्या आहेत. मुंबईत प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपचे हिमांशू पारेख विजयी झालेले आहेत. तर चंद्रपूरमध्येही भाजप उमेदवार हे विजयी झालेले आहे. तर मुंबईत शिवसेनेच्या प्रज्ञा सदा फुले विजयी झालेल्या आहेत. जर गेल्या वेळी तुम्ही बघितलं तर मनसेचे 7 नगरसेवक मुंबईमध्ये असेच निवडून आले होते इंडिपेंडेंटली जी. त्याच्यामुळे आता जे 9 दिसतात आहेत तर त्यामुळे मनसेला काय शिवसेनेकडनं फायदा झाला असं काय मला वाटत नाही. आणि दुसरी जर गोष्ट पाहिली तर गेल्या विधानसभेला शिवसेनेचे 10 आमदार आले होते आणि शिंदे शिवसेनेचे 5 आले होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 10 आले होते. तर त्याच्यामुळे आमदारांची संख्या बघता तशी पण शिवसेनेपेक्षा उद्धव गटाची संख्या आमदारकीला दुप्पट होती. त्यामुळे जर कॉर्पोरेटरची पण संख्या दुप्पट दिसत असेल तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्याजोगं नको, कारण विधानसभेला सुद्धा 10 आले होते ना त्यांचे.